मेनका, हे बघ, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. मला माहितीये तुम्हा दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही. एकमेकांबरोबर काम करायला जरा अवघड जातंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता सूर्यवंशांच्या व्यवसायात उतरलीस. त्यामुळे आता जे काही वागशील, बोलशील, जो काही निर्णय घेशील तो एकदम शांतपणे विचार करून समजूतदारपणे घे. एवढंच सांगायचंय तुला. आता तू मला सांग, आधीच तुझ्याविषयी ह्यांच्या मनात खूप शंका आहेत. त्यात आता मी यांना कसं समजू? कशाला चान्स देते उगाचच? काय गरज नाही समजवण्याची. उद्यापासून हिनं येळत ऑफिसला यायचं. का? मी का येऊ? मी तुम्हाला आणि तुमच्या बिझनेसला गोत्यात आणलं ना व? मी नसते येत. अगं आता बस की. बस काय बस? बस बिस काय नाही. आधी शिव्या द्यायच्या, नंतर ओव्या गायच्या. आपल्याला नाही खपत तसलं. मला नक्की काय झालंय सांगाल का कोणीतरी? मी का सांगू? या पावट्याला विचार. तुम्ही तरी सांगा, काय झालंय नक्की? अगं अक्षरात, त्याचं काय झालं, मी तुला फोन करून सांगितलं ना की ह्याच्यामुळं तो व्यवहार रद्द झाला. पर खरं तर तो व्यवहार रद्द झालाच नाही. मग अगं, हिनं ती जमीन 1 कोटी रुपयाला मागितली आणि तो माणूस द्यायला बी तयार झाला. इतक्या कमी किमतीत? नाही, एवढ्या किमतीत नाही. तो म्हणला की फक्त तो वर 15 लाख रुपये जास्त द्या. मग अगं तेवढीच किंमत होती त्या जमिनीची. ती जमीन जाऊन बघ, एवढा पैसा कसं काय वाटणार तिच्यात? अहो, मग फायदाच झाला की आपला. उलट बरोबर निर्णय घेतला हिनी. तुम्ही उगाच हिच्या वागण्याचा ना नसते तर्क लावत बसता. थोडस तिला पण समजून घ्या ना. अगं म्हणून तर म्हणलं ना हो की उद्यापासून हिनं ऑफिसला यायचं. पण हा, तिकडं येऊन आहे ना माझ्या पुढे चावचाव करायची नाही. बघ काय संबंध? ऐ, इथं म्या मालक आहे. म्या बी माझ्या मर्जीची मालक आहे. आपण नसतो हिंगलत कोणाला. आपल्याला बरोबरीची वागणूक पाहिजे. बरोबरची वागणूक म्हणजे हिला बिझनेस मध्ये पार्टनर व्हायचंय की काय?